आईला आता दोष गेला काय? आता मैताचा गद मला करावं लागेल. आईला 7 लाख लागतील. त्या आईला 5 महिन्यामध्ये करून टाकतो. चल बघू तर काय झालं नेमकं. प्लीज आता 7,000 रुपये खत मलाच करावं लागणार. लाकडावं लागणार, सगळं लागणार. सम्राट गेला काय? नाही. मग कोण गेलं? कसं आईला गेली? नाही. मग कोण गेलं का? मामी गेली नाही रे. मग कोण गेलं? तुला काय झालं होतं का? मी जातो, तू रडायला लागला म्हणून मी रडायला लागलो. पागल आहे का तू? मी पागल का तू पागल? मला वाटतं तू गेला. मला वाटलं तुमच्या घरचं कोण गेलं. माझ्या घरचं कोणी नाही गेले. बरं जाऊ दे, रड नको. बत्ती जाऊन दे, मरू दे. तपासाचं कुठवर आलं नाही माहिती. तुला आपण बघूया बाबा. तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? ती नंदिनी रडून म्हणत होती माझ्या खुनाचं काय झालं म्हणून. मला लाज वाटली तिच्याबरोबर ही करायची. कालच स्वप्न झालती म्हणजे त्या सच्याला अक्कल नाही काय नाही. तुला बी अक्कल नाही काय? मलाही बोलली का? तुला बोलली ती. चल आता तिच्या त्यांच्या घरी जाऊ आणि काहीतरी सुरा गुडको आपण. चल मग. चल. काय माहिती कुठं गेले, काय माहिती तू. थांबे कुठे? ए लालिया, अरे इकडे थांब, तुला नंतर फोन करते. अरे लालिया, तू इकडं कुठं निघाला होतास? शेतात चाललो होतो. शेतात का बरं चालला होतास? ह्या सम्राट भाईने काहीतरी आणायला सांगितलंय गुरांना. सारखंच दादाचं काम कव्हर करतोस. माझं बी करीत जा. मी तुझं काय फुकट करायचं? तू कुठं पैसे देते मला? ऐकत जा पूर्ण. पैसे काय? देते तुला. हा दे की मग. आपल्या गावामध्ये ती पोरं आलेली आहेत कॉलेजची, त्यांच्याबद्दल सांगू, तुला पैसे देते. दोघांचं होय. त्यांचं नाही एवढं काय महत्वाचं. त्याच्यासाठी कुठं पैसे खर्च ती. कसं महत्वाचं नाही? अरे ते काय आपल्या येडं आहे ते? गावात आल्यात, गावात आल्यात आणि असे मोकार हिंडत्यात. कसं असेल महत्वाचं काहीतरी नाही? दवाखान्याचं त्यांचं काम. आपल्याला काय करायचे? येडे ते सारखं मला गोळ्या खरं खाते. सांग, मी तुला पैसे देते. ओ बघ, दे बाबा पैसे द्यायचं काय ना. मला पैसेच पाहिजेत पण मला काय माहित नाही त्याचं. खरं बोल पैसे जरा, दे. खरं बोल. खरं बोलायचं आणि तुला खोटं बोलायचं मला काय? काय काय सांगितलं नाही, तुला पैसे देऊ मी. मग त्यांचं काय सांगू? त्यांचं काय माहित नाही मला. ती येड्यावानी करते ते पोरग. त्याचं आपल्या काय महत्वाचं आहे? गावामध्ये जे कॉलेजची पोरं आल्यात त्यांचं सांग मला. आपल्या गावातले कोण पोर आहेत? आपल्या गावातल्या पोरांचं नाही माहित बाबा. ते दोघं आहेत पण त्यांचं पण काही एवढं मला माहित नाही. तुमचे जिथं राहिले तुम्हालाच माहित असेल, मला काय माहित असेल. माझं तेवढं काम कर, तुला पैसे देते बरं का मी. हा ते पैसे त्या पोरांची तपास चांगलंच कर. 10 वेळा सांगितली. अरे हे पैसे मला दादाने दिले होते. ते दादाचं नको कौतुक करू. ते लय पैसे देते. 10 रुपयाने काय होते माझं? आधी 10 रुपये घेऊन तेवढं कर कर काम ग माझं. आणि तेवढं काम केलं का नाही तुला मी लय मोठे पैसे देते. तेवढं 10 रुपये देतील, 1000 रुपये दिल्यासारखं कसं करत नाही. अरे तुम्हाला दादाने दिलं तर मला. नको त्या दादाचं कौतुक करू. तिला पैसे देते मला. अरे काय सांगू तुला आता. कसं आहे ना, काम होत असतं. जा निघून. माझं तेवढं काम कर. काय तर 10 रुपयाचं कौतुक करते. बरं जाऊ का आता मी? बर बर, पण मला तेवढं काम कर. हा करतो करतो. ओय सच्चा, तू इथं काय करतोय? अरे मुडद्या, उठ उठ उठ. अरे काय काम करतात रे इथं मायापाशी पायापाशी? अगं सायले, आवाज खाली कर. मी दिसते का ए, थोडं? ही म्हणला आमच्या आईला मी इस्टेट देणार आहे इथं. मामा म्हणलाय ह्याची बी इस्टेट आहे तुमच्या घरात. आता आम्ही इथं हलणार नाही. बघ आता. हा भेटली का तुला? भेटली? अरे प्रिन्स जाऊन मार खाल्लास. का बस. नंदिनीला काय वाटेल? ती साईडने किती मारली बघितलं नाही म्हणतो. मारुती ना, इस्टेट घ्यायची म्हणलं मार खायचा नसतो काय. बरोबर आहे. हा मग आहे माहिती का, दोस्त आहे तू माझा. आपण जाऊ त्यांच्याकडे, 2 रट्टे खाऊ द्या. चल. चल गोड बुडू जाऊ. अजून मारूचा लाल्या कडूया. मारते अजून भाऊ पण. लाल्याचा गेम करावा लागेल. तो एक बोलतो नाही चालतो माहिती का. पैसे घेतो आपल्याकडे सगळं. चल त्याच्याकडे जाऊ. जायचं. कर बुटल्या आणि तोंडाची. ये इकडे इकडे. सच्चा इकडे. ये ये ये.
माझ्या पायथ्याला काय करत होतात तुम्ही दोघं? आम्ही आज फिरायला आलतो. असं माझ्या पायथ्यापाशी? मला माझं गुडघ्याला लागलं होतं म्हणून खाली वाकलो होतो. का सांग 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 खरं सांग खरं सांग. तू मारशील बाबा नको. काय भेट होती तिला? तुझ्या आईची बी जमीन आहे ह्यांच्यात नेहमी बेचं नाही हा आणला. ते जमीन वाटणी काय वाटणं अरे करायला तोंड बघितलंय का तुझा खळबटल्या आणि तोंडाच्या? माझ्या बहिणीला अजून महिना नाही झाला नेटवरच. काय वाटायची जी आहे ती मागतोय. अजून जावा होऊन महिना पण नाही झाला लगेच वाटणं. अच्छा तुला सांगतो मी त्यांच्याकडे कसा चालला? ती महिना असं करून ती तुझ्या आईच्या नावाची जमीन ती काढून घेतात ती. म्हणून म्हणतो मी मी आहे की होय, आमचं मी सच्याचं लय माझं मी. हा बघ तू आता माझ्याकडे होतास ए. त्यांच्याकडे गेलास. ए लाले बी माझं सचे बी माझा आहे. आम्ही भेट नाही कोणाला. तू काय बी कर. ए चला रे मी जातो. ए थांब की. ए काय बघ तू सोड त्यातला मी पोरगा नाही. ए प्रिन्स अरे इकडे मी पण जातो आता बघा तुम थांब की. नाही मारतीची कसली अरे जाऊ दे त्याला. गेली ती दोघं. तुझं नाटक काय चाललंय ती मला सांग. अरे ती पोरग चांगलं नाही त्याच्या नादी नको लागू तू. तुला गंडी होत्या ती पोरग. आता आजकालचं आलेलं पोरासाठी तू आमच्या सोबत भांडणं करतोयस. त्याच्या आलेल्या शिकवण्यावरती तू माझ्या सोबत भांडणं करतोयस. शेती बारी मागतोयस तू आम्हाला प्रॉपर्टीसाठी. काय एक गोष्ट सांगायची तुला. काय बोल. तो प्रिन्स नाही का हा तो नंदीच्या बाबतीत विचारत होता मला. नंदिनी हा. दीदी नाही नानांचं म्हणतो नंदींचं नाही नाही. तू नंदिनी बोललास. नाही नानांचं बोलतो मी खरं नंदींचं नाही. मला पण त्या पोराबद्दल काहीतरी लय कसं तरी होतंय. त्या पोरामध्ये न काहीतरी लय मोठा लपाचा आहे. हुडकूनच काढते मी. पोराच्या नादी लागू नकोस. आता घरला जा. लय काळा झाला सगळं बाळा तू. जा घरला आता. जाऊ हा जा. बघू नको काळजी घे. घरी जा. अरे मी घेते काळजी. जा जा काळ्या तोंडाचं. पण हे सच्या त्या प्रिन्स बद्दल नंदिनी दिदीचं काहीतरी बोलत होता. काही ना काहीतरी गडबडवर आठवलं. अरे हा मला थांब जरा एक मिनिट. त्याच्या हातातला दोरा मी दीदीच्या मोबाईल मध्ये बघितलं होतं फेसबुकच्या. अरे फेसबुक. असाच दोरा आणि हातावरती तीळ तर प्रिन्सच्या हातावर आहे. म्हणजे हाच तर दीदीचा प्रियकर नाही. दिवस झालं मी त्याला शोधते आणि तो तर माझ्याच घरात राहतोय. आत्ताच तर होता. कशाला त्याला मी पाठवलं. कुठे बसला असेल आता हा. बघावं लागेल नदीच्या किनारी. नाही तुझ्यावर बोलणार मी. अरे प्रिन्स ऐक ना. सकाळपासून तुझी वाट बघत बसतोय मी. अरे मी इथंच असते. तुम्हाला हाक मारलं मी कुठूनही येते माहितीये तुला. मी कुठं हाक मारली? टाकीपाशी हाक मारली, शाळेपाशी हाक मारली. तुझा आवाज डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचतो. असं का करतोस तू? नंदिनी तू नाही ना दिसली मला करमत नाही. प्रिन्स असं वागून कसं चालेल? नाही तू माझा जीव आहे. एक दिवस जीव जाईन पण तुझी आठवण आल्याशिवाय मला राहत नाही. आणि जेव्हा मला आठवण येईल ना मला तू पाहिजे. तू समोर मला पाहिजे. पण येते रे तुझी आठवण. म्हणून तर तू म्हणून- कधी हाक मार मी कुठूनही कशी म्हणून येईन. एवढा उशीर लावला. आणि सकाळपासून तुला आवाज देतोय. तूच नसेल तर सांग जगायचं तरी कोणासाठी. या आधी जन्म घेतला फक्त तुझ्यासाठी. मी 7ही जन्म घेईल तू यासाठी. हा म्हणून उशीर येते का नाही. आता जर पुन्हा उशीर आली का ना तुला असं मारेन मी. अरे प्रिन्स तर ते जाऊन दे. आपली पहिली भेट तुला आठवती का? मला सगळं आठवतंय. कसा कुत्र्याचा शेपट असल्यासारखं माझ्यामध्ये फिरायचा. तू ते कुत्र्याने फिरलं असेल मी शेवट तुला काढलं म्हणजे काढलंच नाही. माझ्या जे मनात होतं माझ्या हृदयात होतं ते मी करून दावलं. मी तर कमी होतो सांग बरं. पण तू बी चोरून बघायची मी बघितलं होतं. ती तू पुढं जायची ना अशी वळून बघायची माझं. तुझ्या त्याच आदावर मी फिदा झालो. तुझं हसणं, तुझ्या चेहऱ्याची स्माईल, तुझं ती केस मुरवडणं मला खूप आवडायचं. कधी ती खूप सुंदर. तुझा हात आहे का ना. आणि एक लक्षात घे बरं का तुला मी जिंदगीवर सोडणार नाही. ह्याला गावभर शोधते मी आणि हा इथं बसलाय. कुणाला बोलतोय काय माहिती. त्यामुळे मला तुझा हात ना खूप आवडतो.
अरे प्रिन्स उठ उठ लवकर. ए का मोबाईल ती का तू? मला हे सांग, तू इथे बोलत कोणाला होतास? बरं ते सगळं सोड, तुझा हात दाखव पहिला मला. ए हात दावायची गरज नाही. मगाशी मार खाल्ला मी तुझा, प्रत्येक वेळेस मार खाय मोकळा नाही मी. मला तुझा हात दाखव. का धावणार मी हात? चल तिकडे बाजूला हो. अरे तुझा हात दाखव. नाही धावणार. ए काय हातात आहे माझ्या असं? हे काय? हात माझा मलाच विचार हे काय ते काय? हा अरे तुझ्या हातात जो हा धागा आणि हे तिळे, हे माझ्या ताईच्या FB वरती फोटो आहे जो अपलोड केलेला आहे. त्याच्यात हे धागा आणि हे तिळे. तू काय बी म्हणशील, मी कसं खरं धरू? एक मिनिट तुला दाखवते मी. पण तुझ्या ताईचा आणि माझा काय संबंध आहे? प्रत्येक वेळेस तू आता अशी करते दादागिरी. अरे तुझं आणि ताईचं काहीतरी होतं आणि ह्याची मला पूर्ण खात्री आहे. धाव धाव पुरावा धाव, तेव्हा मी मान्य करीन. तुला पुरावाच पाहिजे हा ना? धाव धाव. तुझं प्रत्येक वेळेस ऐकाय मोकळा नाही मी. पहिल्यांदा मारचीन, आधी मारचीन, पुन्हा मारचीन. एक मिनिट. 50 गावचं पाणी प्यायला माणूस आहे मी, आणि तू कोण ग? आता माझा नाही ती. आता कशी बोबडी वळायला लागलीये? तू काय बी धावशील ती माझा नाही. मला माहितीये तुझं आणि नंदिनी ताईचं काहीतरी होतं. नाही नाही काय नाही. तू ह्या फोटोवर आणि हाताच्या तिळावर कसं काय बी म्हणशील? तुला सांगतेय मी, एकदा सांग मला जे काय खरं आहे ते. जगात 7 प्रकारची माणसं, त्यातल्या एखाद्या माणसाचा फोटो काढला असेल तो, मी नाही मान्य करणार. अरे पण माझ्या ताईने फोटो अपलोड केलेला आहे. बघ ताईला इतरून, तुझी ताई कुठे गेली ती? माझी ताई जिवंत जर असते तर तुला का विचारलं असतं? मी माझ्या गावात आलास तरी पण मी तुला सहन करते. आता कुठेतरी जाऊन मला तुझ्याबद्दल एक तरी प्रूफ भेटलाय. ए आपले 50 प्रूफ असतात. मी 50 गावचा पाणी प्यायला असल्या प्रूफला भेट नाही मी. तर ओरिजिनल माझा फोटो हुडकून काढतो. थांब फक्त, संध्याकाळी येऊ दे माझ्या सम्राट भैयाला, मग तुला सांगते मी. सम्राटला सांग नाही तर सम्राटच्या सम्राटला सांग, मला काय घेऊन देण नाही. तुझा आज मी निकाल लावणार म्हणजे लावणार. 50 जणांचा माझा खरा रंग अजून धावणार आहे मी. आता तर तुला लय नॉर्मल. नको बोलू, मला माहितीये तू सगळा खून केलेला आहेस माझ्या ताईचा. हा मी हो खून झालेला आहे. ए बघ त्यातल्या तुझ्या 50 ताईन फी मला उतरल्याचं पुळकेवणी बोलू तू. तू नीट बोल माझ्याशी. का? आणि तुझी गाठ माझ्याशी आहे. हे निकाल मी नक्कीच लावणार आहे संध्याकाळी. तू घरीच ये. देवानी माझ्या. ए सायली, अगं काय नाही केलंय त्यांनी. ए तू ग बस. अरे तुला कळत नाही का ती काही आरोप करते तुझ्यावर? ए तू ग बस. तुला नाही माहिती किती नालायक आहे पूर किती. मी बघून घेतो. तू तू तुझा तुला काय करायचंय तेव्हा? तुझ्यामुळेच माझ्या ताईचा खून झालेला आहे आणि हे सगळं खरं झालेलं आहे. तुला काय करायचंय ते कर. आज मारायला तयार आहे मी. तुला ना एकदाच सांगितलंय, तू सांगतोय नीट सांगितलंय, नीट बोल. तू मुलगी म्हणून मी ग बसतोय. तू पुरावा आण आणि मग मला काय अरे करायचं? हा एवढा मोठा पुरावा तर आहे. अगं मी असलं फोटो तुला किती काढून दाव? माझ्या मोबाईल मध्ये दाव का 2-4 आहेत असले फोटो? हा बघ हे थांब. मी खरं धरणार का तू? ते सगळं सोड. मग तू इथं कोणाला बोलत होतास? ए मी कुणाला बोलू? तुला काय करायचंय? तुझ्या गावात आलो म्हणून काय तुझा हमाल पिमाल झालो काय मी? आलेल्या बाजूला इज्जतीने जा बाजूला. माझं काय डोकं खाऊ नको काय. तू संध्याकाळी भेट मला, मग सांगते काय तुला. भेटायची गरज आहे मला? माझ्या बापाचं मी कधी ऐकलं, तुझं काय ऐकायची गरज आहे? चल निघ. कारण हे गाव माझ्या बापाचं आणि माझ्या भावाचं आहे. ती तुझ्या भावाचं आणि बापाचं तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. तुझं पहिल्यापर्यंत ऐकून घेतलं. तू निघ आता चल. तू निघ, नाही तू निघणार मी. निघ, नाही निघणार मी. तू निघ. प्रिन्स, सावर स्वतःला. ती अशी कशी काय वागू शकते? तिला कळत नाही का? खंबीर आहे ना तिच्यासाठी मी. अरे पण ती काय, तिला काय माहित नाहीये. ती तुझ्यावर कसं काय आरोप घेऊ शकते डायरेक्ट? अगं तिने फेसबुकवर फोटो बघितला आणि ती म्हणते तोच खून केला. थांब मी बोलून येते तिच्यासोबत. ऐक, अरे मी बोलते ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? विश्वास आहे ना माझ्यावर? मी तुझा खून केलाय का? नाही नाही. केला ना. मग तू नको ना, मी येतो ना बघून. तुझा अख्खा खानदानाला सोडणार नाही मी. तू काळजी करू नको. तिला ना मी बघतो काय असेल ती. सगळ्याला बघतो. अख्खं खानदान ना तुझं पटांगण करून टाकेन मी. आणि मला हे काय जास्त आहेत का तेव्हा? मी सगळं करून टाकतो. आणि तिचं ना बघितलं ना तिने फेसबुकवर. किती बघू दे, मला काय अडचण नाही. अरे एवढा का वाकडा झालाय? हा काय झाले? नंदिनी होती इथं. नंदिनी कुठे इथं? तर आत्ता आलती इथं. चल, आपल्याला सम्राटने बोलवले. कशामुळं? मला नाही माहिती, पण निरोप आलता त्याचा. झालं पटांगण झालं. आता काय कर तू? शहरात जा. हा. 4 बांबू, अगरबत्ती, सुतुळी, हे सगळं सामान घेऊन ये. काय केलं? माझ्या माहिताचा कार्यक्रम करून टाकू आता. अरे काय केलं? अरे ती सायली आलती. तिला घावला माझा फेसबुकवरचा फोटो, नंदिनीचा आणि माझा. तिने बघितलं ही तीळ. 100% चल आपलं पळून येतो. मरायला लागला, भ्यायला लागला बाया म्हणून. मर ना मित्रासाठी, मैत्रीसाठी.
मारून टाकतील ते. चल नको नको, चल चल त्याच्याकडे चल, भाऊ काय होईल ते. ठेव, मारायचं मारायचं, इथनं जायचंच नाही. कुणाचा बदला होईल तेव्हा जायचं. अरे त्या सायलीने तुझ्या हातावरचं तीळ हे बघितले, तिने फेसबुकला अपलोड केले होते ते फोटो. मला माहिती, बघितलं. चल काय होईल तुम्ही, जायचं नाही. तुला जायचं का नाही सांग बरं. तू विचारच केलाय काय खपवायचा? मरेंगे तो दोनों साथ में मरेंगे. प्रेम माझा असू दे पण मैत्री तुझी ना, जाऊ नको. अरे चल, त्या सम्राटने बोलवलंय आपल्याला. तिकडे येणार ना तू? हा येतो, चल. खरं? हा. अरे काय करताय इकडे काय? नाही राहून. व्यायाम. हा, व्यायाम चालू आहे आमचा. व्यायाम असला कसला व्यायाम? राहणार मग कुठं काय व्यायाम, काय चावडीव करतात काय? तिकडे पटांगणात करायचं की इथं वावरात काय सम्राटच्या? तुम्ही संध्याकाळच्या वेळेस 7:30 कशाला घेऊन येतो रे? उठा येत नाही का? 7:30 बोला देऊ. दोस्त आहे आपला ही, ह्याला जोर असतोय हे पण आपण. माझा दोस्त आहे. हा. हा, दोस्त तुम्ही का किती भारी पोर आहेत लगा, एक नंबर. तुम्हाला अख्खं गाव नालायक. का हात टाकलाय तू? अरे तुम्हाला गावात सगळी नालायक हा, म्हणतात. दोस्त आहे. मी टाकतो दोस्त आहे मग. हा, गावात नालायक माणसं समजतात तुम्हाला. सम्राट नालायक म्हणला तुला. अरे सम्राट शिवाय तुलाही म्हणता दोघाला म्हणला, ते सम्राट शिवाय देत होता. मला काय म्हणतो नालायक? ऐका ना, सम्राट म्हणला ते तुला सांगतोय. सम्राट तुला शिवाय देत होता म्हणला. आत्याचा पोरगा नालायक बेश्रम, त्याच्याकडे भांडायला जायचं आपल्याला. सम्राट बोलला तुला? हा, याला पण आणि ह्याला तर मला खबरी निवड दलिंदर ही तर माझं मस्ता खाल्लं. मला असं राग आलता. मला कशाला मारतो? नाही नाही, रागाच्या तावात मारलं रे. मला तुम्ही मारत होता, हात तुझा चला इथे होता. हो का, तुमच्या मागं आम्ही राहणार. तुम्ही काय करायचं माहिती का? तिथे गेला शिव्या चालू करायचा. भ्यायचं नाही तुम्ही, मी आहे तुमच्या मागं. मी पण आहे. चला चला, त्याचं पटांगण करू आपण. चला. यार तू का पडला? अरे मित्र पाळला तुला काय होते मग? उठ. नाही ह्याने मारत वाटतं मला. होत नाही का तुझं? माझं माझ्याकडे घरी राहिला, पण तुझा दिवसभर कुठं मी ठेवतो. चल तू माझा मित्र आहे. माझ्याकडे दिला होता तू. काय नाही माझ्याकडे दिला होता. काय झालं ग? किती वेळा सांगते त्या पोरांना मी जाऊ नका म्हणून, तरी ऐकत नाही माझं कोण. तू एकदा जरा सांग त्यांना, तुझं काय वाजता का त्यांच्या कानावर. जाते कुठं, कोण जाते, काय चाललंय, काय अरे ती आत्ताची नवीन आलेली ती कुठली पोरं कोण तू बी ठेवलास त्यांना घरामध्ये. हा, ती सारखी जाते तिथं नंदिनी ताई वारलीये म्हणून मी 1000 वेळा सांगते त्यांना, तरी ती पोरं ऐकत नाही. त्यांचा मुद्दा काढला त्यांचा. हा, तीच त्याला पहिल्यांदा मी पण बघितलं होतं. होय ना? पण त्याला आहे ना बघतो त्याचं काय अरे तू बघ नाही, त्यांचा पर मुर्दा काढ थोडं भाड्यांचा गावाला. त्यांना मी काढलं होतं गावातनं. आता ते परत कुठनं कसे राहतात, कुठं राहतात त्याचं काही मला माहिती नाहीये. मी बघतो मी. ही आली मुर्दी. दादा ह्याला तर लय हान, तिथं लय आगावपणा करायला लागलाय. आपल्याच असून हे भदाडांसोबत हिंडत आहे. काय रे तू काय आला इकडे? प्रिन्स सांगत होता ना, बघ बघ तू बघ. मी सांगतो सगळी. रडत होता माझी वेळ दुपारी. म्हणला माझा मामा माझ्या आईची जमीन खातोय, माझ्या बापाने 5 एकर जमीन लिहून दिली म्हणला. त्याला जमीन दे. कशाला पाहिजे रे तुला जमीन? काय आता माझ्या इथे जमीन मला नाही पाहिजे का? तुला जमीन तुला काय कळतंय? अक्कल आहे का तुला? कळतं की सगळं. वांग्यासारखा वाढलाय. तुझ्या जमीन पाहिजे तुला? काय कान पडत त्याच्या? पाहिजे जमीन माझी. कशाला पाहिजे तुला? त्याला जमीन दी एकदाचीच. कशाला पाहिजे रे जमीन तुला? काय घर बी मानून ना मी तिथं. काहीतरी कळलं आता ना. कुठं राहतो मग? आता साईडच्या घरात जातो मी. कुणाचं आहे ते? सम्राट भैया, त्याचं खरं करावं. विसा द्यायला पाहिजे बहीण. तू शहाणपणा नको करू मध्ये. तू ये इकडं. मला काय करायचं तुमच्या घरातले भांडण? मला काय करायचं? मी शांत बस. शांत बस. आवाज बंद कर. काय असेल तर तुझी आई मी बघून घेईन, बोलन. कळलं? आई एक बोलणार नाही ना, का नाही बोलणार? तर मी त्याला बोलू देणार नाही. तू कशाला गावात बोलतो रे बाकीच्या गोष्टी? काय होतं? थोडं बोललं तर काय हा? होतं तो? तू गप रे. मागतोय. ए, ऐक तुला काय सांगतोय, घरातल्या गोष्टी घरात बोलायच्या, गावात नाही. हा? मग जमीन ए, बोलतोय ना मी. जरा काय सांगितलं तुला? घरातच. ठीक आहे. हा, बाहेरच्या सांगतोय घरात चर्चा हा ना, करायची. घरातल्या गोष्टी लोकांना सांगतोय. ती लोकांला सांगायची, मला सांगायची काय गरज आहे? उद्या मला काय करायचं? मी परका माणूस आहे. हा, फक्त हिस्सा कधी जाणार तुम्ही? ते चला हिस्सा दे, हिस्सा दे. तुझ्या आईला तुला सोबत घेऊन बोल. तू गावात चर्चा जर केली ना, पाय टाकीन तोडून. ए यार काय चाललंय तुमचं? हा?
अरे तो ही लयच पागल आहे बाबा. कुठून आणलाय काय माहिती, खळबुट लावले तोंडाचं उचलून. तुमच्या घरी राहायला आले म्हणून हाणताय आम्हा गरीबाला. माझ्या आईला काय वाटत सांगा बरं. तू जा रे घरी पळ. त्याला मारून टाकेल. हा, घे घे सगळं रे घाला घे. तुझं काय होतं? ना माझं काय नाही. नाही की. नाही थांब. निघ ए, मारू. निघ. दादा तुला लात मारत होता नाही ही. नाही, माझा पाय दुखतोय. लय केलंय लय. खाली बस गुडघ्यावर. थांबा, मला गुडघ्याचं ऑपरेशन झालंय त्या ए, दिवशी. नको सांगू. खाली बस चल गुडघ्यावर. गुडघ्या खाली बस गुडघ्यावर चल. बस ना. बस चल. मला नाही सांगितलं. जाग ते गाडीतलं दांडक घेऊन ये. हो ए खाली बस. चालायचं नाही. खाली निघायचं बस. राहायचं म्हणून कसं करायचं नाही. ए, जा रा असं. थांबा 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 तुमचं सांगा. हात हात काढ हात बोल काढ. पहिलं. इकडं बोल पाहिलं. तू काय राहतो रे तिथं? तुला त्या दिवशी मागच्या वेळेस सांगितलं होतं ना? ए तुला मागच्या वेळेस काय सांगितलं होतं? माझं सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही सोडा मला. मला तुमच्या मम्मीने कामाला लावले. ए, चल. पळू नको. चल खाली बस. तुझा मित्र तर गेला. खबक खबक तुझ्या जरा अन्याय वाटत गाडीत नाही का? अन्यायचं नाही रे. मागच्या वेळेस तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? रानात जायचं नाही. त्या जागेवर जायचं नाही. अ, रानात तू जागायला बोंबलत- तुमच्या ए, आईने कामाला लावलं आवाज मला. नको करू. आवाज नको. एका फटक्यात आहे ना सगळं आउट करून टाकीन. कळलं का? काय जातो रे तू तिकडं? मी सांगतोय ना तुमच्या आईने ती टमाटे तोडायला सांगितलं. तुम्हाला 50 रुपये दिले तर आमच्या रानात टमाटे नाहीत, ऊस हाय ऊस. ती लाल लाल काय दिसत होतं. कुणाचे टमाटे तोडा गेल तर तू? तिथे शेजारीच कुणी होती काय माहिती. तुमची आई म्हणली माझे पोरं काम करत नाहीत. आणि जा याला म्हणली. ती म्हातारी काय बिघडली का रे? याला सांगितलेलं आहे गावात राहायचं नाही. म्हातारी याला काय कामाला लावती? म्हातारी ठेवू अरे आई काय नाही सांगत, हीच लय शहाणपणा करतय सारखं जातय. हं? हं? हे चुकीचं आहे बरं का. ओ आईले मी कॉलेजमध्ये आहे ना आता सगळे फुटेज मागवलेले आहे. काय? लाव लाव. हा. आता इथनं पुढं शोध असा जोरात चालू होणार आहे. तू गावातनं बाहेर जायचं नाही. पहिली मला गोष्ट. माझ्या विज्ञानाचे सर खवळतं मला. ए, तुला काय सांगितलं? गावातनं बाहेर मी जायचं तुमच्या नाही. घरनं बाहेर जाईन. मी गावात राहीन कुठे बी. माझं गावातच राहायचं. गावात तुला राहतो. घरात जागा तर नाहीच माझ्या. तुमचा आई बाप तुमचं ऐकत नाही. मी काय करू. आयो आयो. मारून मार टाकीन त्याला. इथंच. मुडद्याला कळला ना? मुर्दा लय जास्त आगाऊ आवाज नाही करायचा. नाही नाही करत हा? आहे. नाही. तुला काय सांगितलं? गावातनं बाहेर जायचं नाही. नाहीतर आहे ना हे बघ. आयो आ. कळलं ना? हा. आरामखोर. चल गा. अबे बघतो तुम्हाला एकदा. प्रिन्स तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय. तू जा ना इथून. नाही जाणार मी. ऐकत जा रे नाही, मी जरा. जाणार नाही. तुझ्या कुणाचा बदला घेतल्याशिवाय मी जाणार नाही. तुला म्हणलं होतं ना जा इथून म्हणून. नाही जाणार मी. तुझ्या कुणाचा बदला घेतल्याशिवाय मी नाही हलणार इथून. मला नाही सहन होते रे हे सगळं. मारुती तुझ्यासाठी मी किती बी मार खाईन. मला नाही आवडत अशी वागणूक दिली. मला नाही आवडत रे हे. नाही सहन होते मला. तू जा इथून ना प्रिन्स. तुझ्यासाठी मी किती वेळा मार खाईन. पण तुझ्या कुणाचा बदला घेतल्याशिवाय मी नाही जाणार. अशी वागणूक दिलेली मला नाही आवडत रे. लय मारलं का मला त्यांनी. तू का अपमान करून घेतोय स्वतःचा? घेणार मी तुझ्यासाठी हजारो वेळा अपमान करून घेणार मी. कारण तुझ्या आत्म्याला शांती लागल्याशिवाय मला बी बरं वाटणार नाही ग. अरे मला मारले तसं तुला पण मारतील रे ते. मारुती मारलं तरी मी हलणार नाही तुझ्यापासून. इथनं जाणार नाही मी. तू जा ना इथून. अरे मी तुला सांगितलंय ना नको थांबू इथं म्हणून. तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाला विरोध करू शकतो. मी नाही हलणार इथून. मला नाही आवडत ते. इथं खूप अपमान होतोय. मला जसं मारलंय तसं तुला पण मारतील ते. लय मारलं आज मला. पण तुझ्या पुढे मला मार सुद्धा आनंदाचा वाटतोय. अरे तू जाणार रे इथून. असं 50 वेळा मार खाईन मी तुझ्यासाठी. पण नाही हलणार इथनं मी. जातो इथून. ऐक माझं. नाही मला जाणार. नाही सहन होते हे. नाही नाही मी आता तुझ्यावर काही आरोप करतायत, कसंही बोलतायत, कशी वागणूक देतायत तुला. मला नाही आवडत ते. तुझ्यासाठी 100 आरोप घ्यायला मी तयार आहे. कारण माझं प्रेम काय फालतू फालतू नाही. हृदयापासून मनापासून प्रेम केलंय. त्यावेळेस तुझ्या खुनाचा बदला घेईन ना तवाची गाव सोडीन आणि ही शिव सोडीन. पण जाऊ दे. तू एक प्रेमाने माझ्या अंगावर हात फिरवला ना तर मला मारलेलं सगळं निघून गेलं माझं. प्रिन्स ऐक ना माझं. तू जा इथून खरंच. नाही जाणार. मला लय पाठीला मारलं ग त्यांनी.
यातच माझं शेवट होईल. नाही तर काय भिवू दे, आता मी नाही आलो तिथून.